त्यांचंही आपण स्वागत करूया। मेन अंपायर अरुण पारंगे सर इशारा करतायत मॅचला होईल सुरुवात। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तुषार साजेकर। पहिला चेंडू फुलटॉस क्लिअर केलाय मिडॉनला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑन सीमापार येतोय। आजच्या रात्रीतील हा पहिला चौकार। सन्माननीय राजेश दादा लबडे त्याचबरोबरीने कैरेगावचे जावई मंगेश दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय। सुरुवात चांगली झाली पण सातत्य नव्हतं। यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय नयनेश पवार, पायचीत पकडला गेला आणि पहिला हादरा 4 या धावसंख्येवरती अंबिका चौक या संघाला। डीजे एसडीपी चषक आला। खरं तर सगळ्यांनाच या ट्रॉफीची आतुरता लागली होती। पहिल्या रात्रीमध्ये ही आतुरता जरूर संपली गेली। इथे मात्र पहिली विकेट गमावले ती अंबिका चौक या टीमनं। 4 धावा धावफलकावरती नयनेश पवारनं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत खूप चांगली सुरुवात केली होती। पण तुषार साजेकर या गोलंदाजाकडे भरपूर वेग आहे आणि त्या वेगामध्ये बीट केलं। नयनेश पवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही। सरळ चेंडू पायावरती जाऊन आदलला आणि पायचीत पकडला गेला। तो बॅट्समन नयनेश पवार 1-4 अशी स्थिती आहे। न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होत असताना समाधान माळी डाव सावरायचे, पहिली विकेट लवकर गमावले। फुलटॉस गॅप शोधले, कव्हर पॉइंट मधून हा चेंडू निघतोय। दुसरा चौकार येतो या षटकामधील। कमिटी अध्यक्ष विशाल पाटील सर यांची भूमिका आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय। खांडावले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेशजी लबडे, त्याचबरोबरीने नवीन पोसरीचे आमचे पाहुणे कैरेगावचे जावई मंगेशजी पाटील। पोसरी संघाचे खरं तर खूप चांगले ते खेळाडू होते, हल्ली क्रिकेट पासून ते दूर झालेत, पण त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेले मंगेशजी पाटील, त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय। एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतात धावफलकावरती। प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना तुषार साजेकर पहिलं षटक टाकतोय। आसरोटीचे उद्योजक सचिनजी ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचंही स्वागत। त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आसरोटीचे उद्योजक सचिनजी ठोंबरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। 9961 SDP ट्रॉफी 2025च्या माध्यमातून आपलंही सहर्ष स्वागत। 2 चौकार जरूर आलेत पण काही चेंडूवरती थांबवले तुषार साजेकर या गोलंदाजानं। खूप चांगला स्ट्रोक, बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत चेंडूला उडवलंय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून। पंचांचा इशारा येतोय या षटकातील पहिल्या सत्रातील हा तिसरा चौकार। या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे सन्माननीय अविनाश दादा पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत वडगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या तिसऱ्या रात्रीमध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अंबिका चौक संघ जाऊन पोहोचतोय 1-13 या धावसंख्येवरती।
चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चौक परिसरातील दोन तगडे संघ सध्याच्या घडीला एकमेकांच्या विरोधात मैदानावरती उतरलेत. काल राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमला पराभवाचा दणका दिला तो CHB धारणी संघानं. हा सामनाही तेवढ्याच ताकदीचा आहे. चौक आणि आसरोटी अंतर जरी नजीकचं असलं तरी या सामन्यात धावा जास्त होतील आणि कुठेतरी हा सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला शेवटला पाहायला मिळेल आणि तशी सुरुवात झाली आहे ती चौक टीमकडून. किरण डोंगरे दुसरा षटक टाकण्यासाठी आलाय. हा फटका फसलाय. भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल टिपला जाईल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना समाधान माळी दुसरा धक्का चौक टीमला. कॅस्ट्रॉल कंपनीचे एम्प्लॉईज सुनीलजी म्हात्रे साहेब हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सुनीलजी म्हात्रे साहेब आपणास आम्ही विनंती करीत आहोत की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत SDB ट्रॉफी 2025च्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली होती तसा उल्लेख सुद्धा आपल्याकडून झाला होता. सुरुवात चांगली आहे पण असं वाटत असताना विकेट गमावली. किरण डोंगरे पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. साहिल चौधरी बॅटिंगसाठी आलाय. सरळ बॅटना फटका खेचलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये या चेंडूला स्टॉप केलं जाईल. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. 2 रात्रीमध्ये भरपूर धावा या खेळपट्टीमधून निघल्या. 2 रात्रीमध्ये धावांचा रतीब या ठिकाणी टाकला गेला फलंदाजांकडून. पण या रात्रीमध्ये काय घडतंय खरं तर पाटा खेळपट्टी सहज चेंडू बॅटवरती येतो. एखादा फलंदाज जर का विकेटवरती स्थिरावला तर धावा बनतायत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. किरणचा हा चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळतो. नीटचा बॅटवरती संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळत बसला. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल. 2-14 या धावसंख्येवरती. 2 फलंदाज बाद 14 धावा धावफलकावरती. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक सुरू आहे. किरण तयार. किरणचा हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव या ठिकाणी मिळते. जलद गतीने चेंडूची फेकी झाली. दुसरी धाव घेण्यास अवधी नव्हता. दोनही फलंदाजांकडे एका धावेवरतीच समाधान मानावं लागते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल. 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 2 फलंदाज गमावलेत. 15 धावा धावफलकावरती. दुसरं षटक. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा खर्च झाल्या होत्या. किरण डोंगरेला कमबॅक करायचा होता आणि तो करतोय गोलंदाजीमध्ये. ऑन साईडला स्ट्रोक. वेगवान फटका आहे. गरंगलत आलाय. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध वायडिश लॉंगॉनला या चेंडूला अडवलं जाईल. एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17. दुसरं षटक. या षटकातील अद्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. एक विकेट किरण डोंगरेनं पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली. 2 निर्धाव चेंडू त्यानं फेकले. एक निर्धाव चेंडू त्यानं फेकलाय. 2 सिंगल 1 डबल वैयक्तिक कोट्यामध्ये 4 धावा त्यानं अद्यापर्यंत खर्च करताना थांबवलाय अंबिका चौक या संघाला. हाही फटका बसलाय. विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप त्या ठिकाणी होते पण नशीब बलवत तर नव्हतं. खरं तर टीके माली सर नेहमी म्हणतात आगीतून सुटला आणि फोपाट्यात जाऊन अडकला. इथे झेल सुटला पण धावचीत बाद झालाय तो फलंदाज नवनीत मते. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 17. आपण नेहमी म्हणतो की आयुष्यभर तुमचं नाव राहण्यासाठी आयुष्यभर जगण्याची गरजच नाही. एक दिवस असं काम करा की तुमचं नाव आयुष्यभर आदराने घेतलं जाईल आणि ते काम
आपण बघतोय सुरेश दादा असतील, अविनाश दादा असतील यांच्या माध्यमातून होत असताना, आणि आता संपूर्ण त्यांचा ग्रुप या ठिकाणी त्यांचा हा वारसा पुढे नेण्याचं काम करतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. 17 या धावसंख्येवरती 3 विकेट गमावल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जय मल्हार आसरोटी टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंग करण्यास इन्व्हाइट केलं ते अंबिका चौक या टीमला. सुरुवात चांगली झाली होती. एक फलंदाज गमावला. 13 या धावसंख्येवरती पोहोचला होता. एक षटकानंतर चौक संघ, पण तदनंतर 2 विकेट दुसऱ्या षटकामध्ये गमावल्या. किरण डोंगरेनं केवळ 4 धावा खर्च केल्या आणि थांबवलंय चौक टीमला. दी बॅट्समन मैदानावरती सचिन मते यांना आपण बघू शकाल स्ट्रायकर एंड वरती. अनुभव भरपूर आहे. स्क्वेअर कट करायचं होतं, अपील करण्यात आली. उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. सुरुवात करणं पॅडी सोपं असतं. सुरुवातीत सातत्य टिकवता आलं नाही आणि त्या कारणास्तव धावा आता कमी पाहायला मिळत आहेत चौक संघाच्या धावफलकावरती. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती गेली. कित्येक वर्ष आपल्या नावाचा दबदबा, एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून आपण नरेश ठोंबरे यांना बघतोय. आजही मला ते मोसम आठवतं. खरं तर आसरोटी टीमनं एका मोसमात तब्बल 28 टुर्नामेंट जिंकल्या होत्या. मुरबी सारख्या संघाला चांबार्लीच्या मैदानावरती परास्त करण्याचा विक्रम त्यांनी त्यावेळेला केला होता. एक 4-5 वर्ष जर मागे गेलो तर आसरोटी संघाची दहशत होती, पण इथे काही मोसम, 1-2 मोसम मागील नरेश ठोंबरे क्रिकेटपासून दूर होते आणि जसे ते दूर झाले आसरोटी संघ सुद्धा बॅकफूटवरती आला. आता पुन्हा एकदा त्याच जोशानं, कारण स्पर्धा मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेत तुम्हाला जर गावाचं नाव उंच करायचं असेल तर गावाला एकत्रित येऊन खेळ करावा लागतो. सगळे एकत्र आलेत. नरेश ठोंबरे असतील, किरण डोंगरे असतील, तुषार साजेकरची गोलंदाजी आपण पाहिली, रवी ठोंबरे असतील, निलेश ठोंबरे यांना आपण या टीममध्ये बघतो. याचा अर्थ ताकदीनिशी उतरलाय तो जय मल्हार आसरोटी. 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. तिसरा षटक. दिशा दिले सचिन मते यांचा अनुभव या ठिकाणी पणाला लागतोय. डीप फाईन लेग सीमा पार येतोय चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्येला आकार येतोय. 23 धावा. स्वीप करायचं होतं. टॉपेज घेतले. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांना हा झेल टिपला आणि फलंदाज सचिन मते या ठिकाणी बाद होतील. इजे 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. तिसरं षटक, शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. यानंतरचा होणारा सामना. शेवटचा चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरं षटक संपन्न झालेलं आहे. धावफलक सिरावेल 4-23 या धावसंख्येवरती. दुसरी मॅच असेल मानव इंटरप्राइजेस चावणे आणि त्यांच्या विरोधात संकेत विहान 11 खाणे आंबिवली. खाणे आंबिवली आणि चावणे दोनही टीमच्या कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मानव इंटरप्राइजेस चावणे आणि त्यांच्या विरोधात संकेत विहान 11 खाणे आंबिवली दोनही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी यायचंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिलं सत्र जसं संपेल त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये जर एखादा कर्णधार असेल, एक कर्णधार नसेल, तर जो कर्णधार उपस्थित असेल त्या कर्णधाराला टॉस विन त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि दोनही कर्णधारांनी जर उशीर केला तर कदाचित षटकांची कपात किंवा चेंडूंची कपात एका इनिंगमध्ये होण्याची शक्यता आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. वेळेला फार महत्त्व दिलं जातं. अगदी काही कारणास्तव आज जरी उशिराने ही स्पर्धा सुरू झाली असली तरी वेळेचं बंधन राखतच ही स्पर्धा पुढे जाणार आहे, याची दक्षता घ्या. त्यासाठी मी चावणे आणि खाणे आंबिवली दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4-23 अशी स्थिती आहे चौक टीमच्या धावफलकावरती. रोशन पाटील सर
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मराठी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व, मराठीचे एक जबरदस्त समालोचक, सध्याच्या घडीला ज्यांचा सगळ्यात बिझी शेड्यूल असतो असे मराठीचे समालोचक रोशन पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं आम्ही स्वागत एसडीपी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून करतोय। पहिला सामना अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार आसरोटी। 3 षटकांचा खेळ संपलाय। 4-23 अशा स्थितीमध्ये चौक संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्वतःला बघतोय। शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय ऋषिकेश बांदल, यंगस्टर आहे। स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हर आपण बघू शकाल। ऋषी तयार, आउटसाइड द ऑफस्टम्प, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू जातोय। पंचांनी इशारा दिलाय की हा चेंडू वाईड आहे। अतिरिक्त 1 धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने। धावसंख्या वधारते, 24 धावा लागतायत त्या धावफलकावरती। 24 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की किमान 50+ धावा होतील, पण तदनंतर चांगला कमबॅक गोलंदाजांकडून। इथे हा फटका खेचलाय समोरच्या दिशेने, भरपूर एलिव्हेशन प्राप्त केले या फटक्यानं। चेंडू सीमा पार, षटकार। आई गावदेवीचं मंदिर, कैरे गावाचं मंदिर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। आणि ऑफिशियल अनाउन्समेंट आदरणीय सुरेश दादा यांनी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मंदिराचं कामकाज पूर्ण होईल त्यावेळेला कैरे संघ आई गावदेवी या नावानेच खेळताना पाहायला मिळेल। नक्कीच खूप चांगली संकल्पना या ठिकाणी आपण बघतोय। धावसंख्या झाली आहे 30। एक षटकाराला उत्कर्ष मते यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। इथे हा स्ट्रोक पॅरेलल फटका आहे, वेगवान स्ट्रोक आहे, कॅरेबियन स्टाईलने हा स्ट्रोक लगावलाय। अजून एक षटकार। चावणे संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत। मी ठाणे आंबिवली टीमच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस साठी यावं। एक सत्र संपल्यानंतर टॉस या ठिकाणी केला जाईल। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं असेल। 36 धावा आहेत षटकाराच्या साह्यानं, धावा नव्हत्या या डेथ ओव्हर मध्ये। आता आक्रमणाला सुरुवात केले। पहिला चेंडू वाईट फेकला गोलंदाज ऋषिकेशनं, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार, तदनंतर जरूर निर्धाव चेंडूवर आला, पण या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं उत्कर्ष मते यांच्या माध्यमातून। आणि ते पटकावतोय तो फलंदाज नवनीत मते, सलामीला आलेला फलंदाज आहे। या मोसमात चांगल्या टच मध्ये आणि तो थांबला, त्यानं वेळ जाऊ दिला आणि या डेथ ओव्हर मध्ये आता आक्रमणाला त्यानं सुरुवात केली आहे। 45+ धावा जर का या मॅच मध्ये झाल्या तर एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आज या स्पर्धेची 3री रात्र, त्यामधील पहिली लढत अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार आसरोटी। 36 धावा धावफलकावरती, 4 विकेट या ठिकाणी अद्यापर्यंत गमावल्यात। टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय। पहिलं षटक थोडं महाग ठरलं, तुषार साजेकरचं 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 1 विकेट जरूर त्यानं प्राप्त केली। किरण डोंगरेनं दुसरं षटक टाकलं, त्यानं धावा खर्च केल्या 4। तिसरं षटक टाकलं नरेश ठोंबरे यांनी, धावा खर्च केल्या 6 आणि धावगतीला कुठेतरी रोखलं होतं अंबिका चौक टीमच्या। पण या षटकात आक्रमणाशिवाय पर्यायच नव्हता, कारण संकटात होता चौक संघ आणि संकटात आक्रमण हाच बचाव। आणि या डेथ ओव्हर मध्ये यंगस्टर जो गोलंदाज आहे ऋषिकेश बांदल याच्यावरती आता हल्ले चढवतोय अनुभवी फलंदाज नवनीत मते। धावफलक पोहोचलाय 4-36 या धावसंख्येवरती। सन्माननीय पाहुणे विजयजी सकपाल साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, एसडीपी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून। अतिथी पाहुण्यांची खऱ्या अर्थानं उपस्थिती आहे मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय, सगळ्यांचं स्वागत असेल। बॅटची एज क्लिअर साऊंड आपण ऐकतोय, एसटी रक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाज नवनीत मते याचा संपेल खेळ।
डीजे सुदर्शन पाटील सर यांची भूमिका महत्त्वाची राहिले। तारागावचे आमचे सुदर्शन पाटील सर ॲज अ स्कोरर। खरं तर तारागाव आणि टेनिस क्रिकेट हे नातं मी पहिल्या रात्रीमध्ये सांगितलं की घट्ट राहिलं आहे। मराठीचे फार चांगले समालोचक रोशन पाटील सर, त्याचबरोबरीने हिंदीचे समालोचक अमित पाटील सर, उत्कृष्ट स्कोरर टेनिस क्रिकेट विश्वात आपण बघतोय सुदर्शन पाटील सर, उत्कृष्ट पंच हिरामन भोसले सर। याचा अर्थ आपण बघतोय की तारागाव आणि टेनिस क्रिकेटचं नातं फार घट्ट आहे आणि आपण नेहमीच ऐकत आलोय की मराठी भाषेचा बुलंद आवाज दनाने ग्राउंडवर आणि तारागावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंटेटर, आज त्यांचा आवाज आपल्याला या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल। नक्कीच काल योगेश वाघ कॉमेंट्री बॉक्समधून त्यांचा आवाज आपण ऐकलात। अभिषेकाला बॅटिंगसाठी इथे हा चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या दिशेनं। कमबॅक करायचा होता ऋषिकेश बांदलला, असं वाटलं होतं की सहज 45 पर्यंत पोहोचलं जाईल, पण तसं घडलं नाही। इथे 2 चेंडूवरती थांबवले ऋषिकेशनं, धावफलक स्थिरावलंय 5-36 या धावसंख्येवरती। ऑन साइडला स्वीट साऊंड, शेवट गोड करणारा हा स्ट्रोक शेवटच्या चेंडूवरती येतोय। षटकार पहिलं सत्र संपलंय, पहिलं सत्र संपलंय। धावसंख्या झाले पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 42, येणारे 24 चेंडू 43 धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रात जय मल्हार आसुरोटी टीमला करायचंय। एचडीबी ट्रॉफी 9961 सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि पद्माताई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय। आपण दुसऱ्या वर्षामध्ये आहोत। पहिल्यांदा आपण वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग लोहपच्या मैदानावर आपण पाहिली होती। असे विविध कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येत असतात ते सुरेशदादा पाटील साहेबांना। आजची ही तिसरी रात्र आपण पाहतोय। चावणे आणि खाणे आंबिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या। शेवटचा कॉल आहे। चावणे आणि खाणे आंबिवली लांब आहेत गावं, त्यामुळे टाइम झाला असेल कदाचित। लांबचे लवकर येतात, मुंबईच्या आधी येतात, पनवेलच्या आधी येतात, पण आपल्या जवळचे संघ लेट येतात। तुमच्यासाठी तर सुरेशदादा पाटील यांनी सुवर्ण संधी आपल्या ग्रामीण संघाने इथे प्राधान्य दिलेलं आहे की तुम्ही या खेळा जिंका आणि तुमचं नाव रोशन करा, तुमचं नाव मोठं करा। यासाठी इथे आपण पाहतो 40 ग्रामीण संघांना आपल्या आजूबाजूच्या आपल्या जवळच्या संघांना इथे प्राधान्य देण्यात आलेले आहे। ही आपण पाहतो एचडीपी ट्रॉफी 2025। चला, चावणे आणि खाणे आंबिवली इथे आपण पाहतोय पाहुणे मंडळी, भरपूर पाहुणे पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या सगळ्या महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। इथे आपण विनंती करणार आहोत खानावळेचे आमचे माजी उपसरपंच आदरणीय आणि आमचे जावई ओके, या पाहुण्याचं आपण स्वागत करणार आहोत। मी मंगेशजी पाटील यांना अगोदर विनंती करेन की टॉस करण्यासाठी आपण या। चावणे आणि खाणे आंबिवली दोन्ही कर्णधार आले आहेत। बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा दोन्ही कर्णधारांना। सुरेशदादा पाटील साहेब, मंगेशजी पाटील पाटील परिवाराचे जावई आहेत कैऱ्याचे, आणि त्यांच्या हस्ते नाणेफेक या ठिकाणी करण्यात येते। मंगेशजी पाटील टॉस या ठिकाणी करतायत। चावणे आणि खाणे आंबिवली या दोन संघांच्या दरम्यान पहिली मॅच आपण पाहतोय आसरोटी आणि अंबिका चौक मैदानाच्या मधोमध चालू आहे। चावणे संघाने टॉस जिंकलेला आहे। दोन्ही संघांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक। यानंतर मी विनंती करतोय आमचे राजतजी लबडे साहेब, खानावळ्याचे माजी उपसरपंच, आपला सन्मान या ठिकाणी या एचडीपी ट्रॉफी मध्ये केला जाईल। या स्वागताचा आपण स्वीकार करावा। कित्येक टुर्नामेंट त्यांच्या पण आपण पाहत असतो आणि तेही जावई आहेत कैऱ्याचे राजतजी लबडे साहेब, यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। राजाजी लबडे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। त्यानंतर आदरणीय आमचे दुसरे जावई नवीन पोसलचे आता ज्यांच्या हस्ते टॉस करण्यात आला मंगेशजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। प्रेक्षकांचं पण स्वागत आहे एचडीपी ट्रॉफी मध्ये। मंगेशजी पाटील ते पण चांगले क्रिकेटर आहेत। नवीन पोसरी संघातून खेळताना कित्येक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत। ते आमचे मंगेशजी पाटील, त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील एवन जोडी आपल्या परिसरातील। त्यानंतर मी विनंती करतोय गोरक्षनाथ मुंबईकर यांना विनंती करतोय आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। मुंबईकर साहेबांना मी विनंती करतोय दरवर्षी न चुकता
प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते असे आमचे आदरणीय गोरक्षनाथ मुंबईकर साहेब आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय पत्रकार आमचे मनोजजी कळमकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आदरणीय मनोजजी कळमकर पत्रकार मंडळी, अन्यायाला वाचा फोडणारी ही मंडळी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी सुरेश दादा पाटील, अविनाश दादा पाटील यांना विनंती करतोय। आदरणीय दुसरे आमचे पत्रकार आहेत प्रसादजी अटक यांनाही मी विनंती करणार आहे। इथे आपण पाहतोय मनोजजी कळमकर यांचं स्वागत या ठिकाणी। त्यानंतर प्रसादजी अटक यांना मी विनंती करतोय, तेही पत्रकार आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। आदरणीय आमचे दुसरे पाहुणे आसरोटीचे आमचे उद्योजक आदरणीय सचिनजी ठोंबरे साहेब यांना मी विनंती करतोय, आपलाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। सचिनजी ठोंबरे सांगतायत का दर दिवशी प्रत्येक दिवशी न चुकता ते या ठिकाणी येत असतात। त्यानंतर मी विनंती करणार आहे रायगड जिल्हा पंच कमिटीचे अध्यक्ष आदरणीय विशालजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। रायगड जिल्हा पंच कमिटीचे अध्यक्ष आहेत विशालजी पाटील। आदरणीय आमचे एम्प्लॉईज कॅस्ट्रॉल कंपनीचे आदरणीय सुनीलजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय, आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। सुनीलजी म्हात्रे साहेब। हॅलो, मॅच पंचांना विनंती करूया, चला सामना सुरू करा आपण। सुनीलजी म्हात्रे साहेब, त्यानंतर विजय सकपाळ आमचे 40 प्लसचे खेळाडू आणि कॅस्ट्रॉलचे पदाधिकारी सुरेश पाटील यांच्या बरोबर मित्र त्यांचे विजयजी सकपाळ। सुरेश पाटील म्हणतात की पहिले 40 प्लसचे करतात। विजय सकपाळ यांचाही सन्मान इथे करण्यात येईल। सामना आपण लगेच सुरू करा। नैनेश पवार मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आले। समोर फलंदाज असतील स्ट्राइक एंड वरती रवी ठोंबरे आणि नरेश ठोंबरे, दोन लिजन खेळाडू, प्रचंड अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकेट वरती। जय मल्हार आसरोटी पन्नाट फॉर्म मध्ये असताना संघ, तर एका बाजूला अंबिका चौक फर्स्ट बॉल ऑन साइडला खेळत असताना अलॉंग द कार्पेट ब्रिजच्या साहाय्याने टर्न केलं, बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले सिंगल। एक मिनिट रोशन कैरेगावचे आमचे ग्रामस्थ तुकारामजी नामू पाटील आमचे ज्येष्ठ, त्यांना विनंती आहे आपलं सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। तुकारामजी नामा पाटील यांना विनंती आहे, वारकरी संप्रदायाचे आहेत। आणि सुनीलजी गडगे, बबन दादा गडगे यांनाही विनंती आहे, आपलाही सन्मान इथे करण्यात येईल। वडगावचे आमचे बबन दादा गडगे। रोशन मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, सर्व नारी शक्ती आणि त्याच वेळेला आपण पाहता उपस्थित सर्व आमचे प्रेक्षक मायबाप, सर्वांचं मनापासून आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने। पहिला बॉल सिंगल घेत असताना डावाला सुरुवात केली आहे, फलंदाज आहे त्या ठिकाणी रवी ठोंबरे आणि त्यांच्या बरोबरीने नरेश ठोंबरे, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। नैनेश पवार हलकीशी कडा लागली आहे, आउटसाइड ऑफ स्टंप, स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिचिंग केला, त्याच्यावरती कडा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय। कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय नरेश ठोंबरे। पहिला धक्का असेल आसरोटी संघाला। तर पहिला विकेट मिळालाय आणि बघा, जर का आसरोटी संघाने मात्र हा सामना जिंकला तर सुप्रसिद्ध उद्योजक सचिन शेठ ठोंबरे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक असेल या टीमला। दमदार असं आयोजन, लंबी रेस का घोडा मिस्टर नैनेश पवार। खूप दिवसानंतर त्याचा खेळ मात्र पाहण्याची संधी मिळाली। डेरोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली होती आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झालाय। सामना पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या 4 षटकांमध्ये 42 आल्या
आणि इथे आपण पाहता 43 धावांचा पाठलाग करताना पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला नरेश ठोंबरे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकामध्ये नवीन फलंदाज आले पंकज ठोंबरे. पहिला खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर पुण्याचा नैनेश पवार ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला तेच सरळ बॉल. नैनेशची आपण देहबोली पाहिली तर उत्तम दर्जाचा हा खेळाडू आहे. उंच देहबोली आणि त्याच वेळेला आपण पाहता बॉल रिलीज करत असताना शोल्डरचा योग्य वापर त्याने केला आणि मागचा बॉल आपण जर पाहिला गुड लेंथ मध्ये टाकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू डॉट बॉल. इथे आपण पाहताय नैनेशच्या माध्यमातून टार्गेट जरी 43 असलं तरी स्टार्ट ज्या संघाला चांगली मिळेल त्या संघाचं पारडं या मॅच मध्ये तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळले लॉफ केला बॉलला. बॉलच ओव्हर द हेड. बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. दोस्ती ग्रुप चौक विजयजी हातमोडे यांच्या वतीने जर का अंबिका चौक संघ या मॅच मध्ये जिंकला तर तब्बल 5,000चं कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. आणि पहिला चौकार आपण पाहिला त्या ठिकाणी बॅकफुटला गेले. कटचा प्रयत्न होता. इथे स्क्वेअर कट खेळायचा होता पण गती जास्त होती. बॅट्सस्विंग येण्या अगोदर मात्र बॉल त्या ठिकाणी विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. भन्नाट वेग या खेळाडूकडे आहे. जर सातत्याने रेग्युलर प्रॅक्टिस आणि किंबहुना क्रिकेटमध्ये जर चांगलं फोकस केलं असं नैनेश पवारने तर 100% हा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहील असं इतकी अफाट गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र डॉमिनेट करत असताना आसुर्डी संघाच्या फलंदाजांना याही वेळेला स्विंग आणि मिस. प्रचंड वेग आपण पाहिला. कटरचा वापर. इथे मात्र डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धाव फलकावरती आपण पाहता त्या ठिकाणी तब्बल 5-1 गडी बाद 5 अशी धावसंख्या ज्यांच्या खरं तर नावाने या स्पर्धेचं आयोजन आहे. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचा ताफा आता काही क्षणातच तुम्हाला या मंचावरती दाखल होताना पाहायला मिळेल. 9961 हा खरं तर नंबर लकी नंबर SDP ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये आदरणीय सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण ताफा तुम्हाला या मंचकावरती दाखल होताना पाहायला मिळेल. रोशन इथे आपण पाहतोय पहिली मॅच आसुर्डी आणि अंबिका चौक मॅचला सुरुवात झालेली आहे. एक सत्र संपलेले आहे. दुसरं सत्र सुरू आहे. इथे बऱ्याचशा महिला मंडळी आपल्या सगळ्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण आपण ओके मॅच थांबवायची आहे. गाड्या आलेल्या आहेत. नामदार आदित्यताई तटकरे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. पद्माताईंचं या ठिकाणी आगमन होत आहे. पद्माताईंचं इथे आगमन होत. सगळ्या महिला मंडळी इथे आमच्या अक्षता सागर पाटील, उषा हेमंत पाटील, प्रीतम अमोल पाटील, योगिनी संदीप पाटील, निशा अरविंद पाटील, रेणुका किशोर कर्णूक, गुलाब आनंद पाटील, नैना निलेश पाटील आणि पल्लवी महेंद्र पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि ज्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय त्या पद्माताई पाटील आणि त्यांच्या समवेत सगळ्या महिला मंडळींची एंट्री या ठिकाणी आपण पाहतोय. रॉयल एंट्री 99619961.
धन्यवाद. रॉयल एंट्री आपण बघितलेली पद्माताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि ज्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही एसडीपी ट्रॉफी आपण पाहतोय 9961 आणि इतक्या महिला घेऊन आपण पाहतोय. आदितीताई तटकरे यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी ही सगळी महिला मंडळी आज आपण रॉयल एंट्री झालेली आहे ती पद्माताई पाटील यांची. धन्यवाद. सर्व नारी शक्तीचं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. रोशन मालदडे नामदार ज्या थोड्याच वेळात मालदडे नामदार आदित्यताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या अगोदर आपण बघितली रॉयल एंट्री झालेली आहे ती पद्माताई पाटील यांची आणि सगळ्या महिला मंडळी. सर्वांना असं वाटलं की रॉयल एंट्री झालेली आहे त्या सगळ्या महिला मंडळींचं स्वागत करूया आणि जाऊया मॅच कडे. चला सामना आपण लगेच सुरू करा. 18 बॉल 38 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं. 9961 एसडीपी ब्रँड तुम्हाला काही क्षणा अगोदर पाहायला मिळाला आणि संपूर्ण महिलांचा ताफा आपण पाहता आमच्या मंचावरती सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं दमदार A1 क्वालिटीचं आयोजन आणि दमदार नियोजन तुम्ही या स्पर्धेनिमित्तानं रोशन रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय संजयजी बांगर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं एसडीपी ट्रॉफी मध्ये त्यांचं स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि अगत्यपूर्वक त्यांना आपण घेऊन यायचंय. आदरणीय संजयजी बांगर साहेब रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. धन्यवाद. धन्यवाद साहेबांचं अडेकराबर करूया स्वागत. सदरक्षणाय कलनिग्रहणाय ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारे आमचे आदरणीय बांगर साहेब सन्मानपूर्वक त्यांना सर्व आमच्या आयोजक मंचावरती घेऊन येतील. आपण आमच्या अतिथी मंचावरती येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या मनापासून एसडीपी ट्रॉफी 2025 मध्ये रोशन त्यांच्या समवेत राहुलजी भडाळे यांचंही आपण स्वागत करूया. मॅच कडे आपण जाऊया. खोलात टाकला बॉल फक्त दिशा दिली टर्न केला बॉलला स्क्वेअरलेगच्या दिशेने. डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल खाली पोहोचला. चेंडू उचले तोपर्यंत एक सिंगल रन या बॉलवरती मिळाली. 17 बॉल 37चं समीकरण आहे या मॅच मध्ये. धावांचा पाठलाग मैदानामध्ये जय मल्हार आसरोटी संघाला करायचा आहे तर एका बाजूने अंबिका चौक टीमला मात्र या धावा डिपेंड करायच्या आहेत. ऐतिहासिक क्रीडांगण मोपाड्याचं अचानक मैदान नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी चर्चेमध्ये राहिलं पण तो आज चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होईल ती मात्र एसडीपी ट्रॉफी 2025 या स्पर्धेची. कारण भरपूर स्पर्धात अनेक स्पर्धांमध्ये आता प्रेक्षक दुर्मिळ झालेत परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर काय असेल तर सर्वाधिक प्रेक्षकांची ही संख्या. याही वेळेला फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला लॉफ करताना मात्र बॉलला वाडिश लॉंगरला ढकललं. नैनेश पवार चेंडू खाली आला. चेंडू उचलेल फेकेल दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगल डबल आता काहीच चालणार नाहीये कारण आक्रमक तुम्हाला या ठिकाणी व्हावं लागेल. जवळजवळ 16 चेंडूमध्ये 36चं समीकरण. टिटवाला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे जगन नाना या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जगन शेठ पाटील सिंगल आली वन्स अगेन. 2 बॉल ते 2 सिंगल बॉलिंग मार्कमध्ये आला. त्या ठिकाणी साहिल चौधरी हा गोलंदाज प्रचंड गुणवत्ता कौशल्य नैपुण्य ज्याच्यामध्ये ठासून भरलाय असा हा साहिल चौधरी या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. आणि डबल जर आपण पाहिलं 2 धाबा आल्या आणि स्ट्रायकिंग एंडला आता खेळाडू असतील रवी ठोंबरे अनुभवी खेळाडू 40+ मास्टर त्यांच्याकडे देखील आक्रमकता आहे. आता आक्रमक व्हावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टर्म पूल केलाय. इथे मात्र आमच्या अतिथी मंचाला आमच्या सर्व नारी शक्तीला अभिवादन करणारा हा दमदार एसडीपी षटकार. रोशन इथे उमाताईंचं स्वागत करते या षटकाराने केलेलं आहे. वासंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि रेश्मा चौधरी आपलं स्वागत. धन्यवाद. वेलकम उमाताईंचं आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. कदर काय फटका मारलाय. 40+ मास्टर. मी मगाशी म्हटलं रवी ठोंबरे म्हटलं की अतिशय आक्रमक खेळाडू ज्याच्याकडे अनुभव आहे ज्याच्याकडे आक्रमकता ज्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि बरोबर टायमिंगला हा षटकार आलाय. 15 चेंडू 30 प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटनं 2 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या अंबिका चौक टीमला नेक्स्ट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. जेव्हा षटकार पडला तेव्हा दबाव साहिल चौधरी वरती आला आणि त्या दबावामध्ये टाकलेला हा वाईड बॉल आपण या ठिकाणी पाहिला. 15-29. आणखीन एकदा याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर रवी ठोंबरे आक्रमक झालाय. अनस्टॉपेबल इनिंग 6 धावा. धन्यवाद. कमालीचं टायमिंग
मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्याच्यावरती पुलचा फटका आणि त्यानंतर लेंथ बॉल टाकला, त्याच्यावरती आपण पाहिलं खरं स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर पिच बॉल बनवला, षटकार पाहायला मिळाला. समीकरण म्हणलंय शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 23 धावा. साहिल चौधरी होती आक्रमक झालं, प्रत्युत्तर दिलं रवीला, क्लीन बोल्ड, चारी मुंड्या चित केलंय रवीन ठोंबरेला. साहिल चौधरी या गोलंदाजाने कहाणी में ट्विस्ट, 14 बॉल 23. डीजे अप्रतिम संगीत, मनाला खरं तर स्पर्श करणारं हे गीत. स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी आणि मंचावरती आपण जर पाहिलं सर्व आमच्या नारी शक्ती माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेत असताना SDP 9961 ग्रुप महिलांचा आपण पाहिला. सौभाग्यवती पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आणि काही क्षणातच आणखीन एक नारी शक्ती रायगड जिल्ह्याच्या नामदार पालकमंत्री आदरणीय आदित्यताई तटकर यांचं आगमन या मंचावरती आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करणार आहोत. मॅच ऑन आहे, मॅचकडे आपण जाऊया. 13 बॉल 23 चं समीकरण आहे. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय किरण डोंगरे हा खेळाडू, इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर त्याला किरण. अंतिम 13 बॉल विजयासाठी 23 धावा. सामना आपण जर पाहिला दोलायमान परिस्थिती झुकलेला आहे, 50-50 बॅलन्स. तेच चार बॉल आणि इथे देखील लाईन मिस केली. बघा गतिमान चेंडू टाकण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा दिशा भरकटली, त्यामुळे पंचाने पुन्हा एकदा या बॉलला वाईड घोषित केलंय आणि या क्षणाला आपण जर पाहिलं एक एक अवांतर धावा तुमच्या संघासाठी डोकेदुखी राहतील. त्यामुळे तुम्हाला आता जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागते किंबहुना विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना हा फटका मिडॉनच्या आतमधून बॉल निघाला मागे, डीप मधला फिल्डर ॲक्युरेट थ्रो झालाय. एक धाव आली या बॉल वरती आणि एका रनच्या मध्ये समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल विजयासाठी तब्बल अंबिका चौक टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना जय मल्हार आसुरे टीमला 21 धावांचं समीकरण. धन्यवाद. क्या बात. जाता पंढरीशी सुख वाटजिबा, आनंद केशबा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. भक्तिमय वातावरण. खरं हा परिसर पाहिला किंबहुना कैरेगावमध्ये सर्वाधिक वारकरी संप्रदायाचे सभासद तुम्हाला पाहायला मिळतील. भक्ती खरं तर जपणारे आदरणीय अबप बाळामाच कांबळे यांचा मी आवाज कांबेकर खरं तर सातत्याने आपण जर पाहिलं समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं परमार्थाच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. 12-21 समीकरण. समोर फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला किरण डोंगरे, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय संकेत माळी. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला बॉलला खेचून मारलाय. स्लॉग हिट करताना सेकंडचा कॉल रिस्क घेतली आणि इथे 2 धावा कंप्लीट. फेकी चांगली होती परंतु कलेक्ट करताना बॉल, त्यामुळे 2 धावा या बॉल वरती आल्या आणि 2 रनच्या मदतीने समीकरण बदललंय. 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. 11 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करण्याचं काम मात्र या वाहिनीने केलंय. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळाले 24 इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट आणि त्याही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण मैदानाच्या अवतीभोवती पाहत आहे. यावेळेला ऑन साइडला हा फटका लाजवाब आहे आणि बरोबर 24 लाईव्ह इव्हेंटच्या वाहिनीला अगदी स्पर्श करणारा. कम्प्युटरवरती आपण पाहिला एलईडी डेस्क वरती मात्र हा षटकार आला. 6 धावा.
क्या बात आहे. सुधाकर भाऊ गारे आम्ही नेहमी म्हणू. चांगला फटका आपण पाहिला. 24 लाईव्ह वाहिनीचा मी उल्लेख केला आणि त्यांच्या दिशेने हा षटकार. यावेळेला बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला. कबो पॉइंटला फिल्डर आहे त्यांच्या दिशेमध्ये. इथे मात्र झेलबाद. विकेट मिळाला. अप अँड डाऊन या सामन्यामध्ये पाहिले. आता 9 चेंडूमध्ये विजयासाठी असुरोडी संघाला 13 धावांचं समीकरण. 9 बॉल 13 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आलंय. किरण टोमरेचा धमाका पाहिला मिड विकेटच्या बाहेर, त्याने षटकार ठोकला. बघा विनिंग टीमला सूचना राहिली आपण कुठेही जायचं नाहीये, कारण यानंतर विनर विपक्ष पुढच्या सामन्याचा विनर अशी लढत पाहायला मिळेल. विकेट मिळाला. अप अँड डाऊन्स आपण या मॅच मध्ये पाहिले. क्रिकेटचा खेळच आपण जर पाहिला तर नेहमी या क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन्स हे तुम्हाला नेहमी पाहायला मिळाले. जसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये जसे चढ उतार असतात तसे चढ उतार क्रिकेटच्या खेळामध्ये पण अनेक वेळा पाहिले. आणि इथे आपण जर पाहिलं विकेट मिळाला, षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. 9 चेंडूमध्ये आता 13 धावा हे समीकरण आलंय जय मल्हार आसुरोडी संघासमोर. एका विभागातील एका बेल्ट मधील हे 2 संघ आहेत आणि लाईव्ह लॉट्स केले, त्यामुळे हा सामना आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण लाईव्ह लॉट्स पाहिले. नशिबाने आपण जर पाहिले हे 2 संघ एका मॅच मध्ये आले आणि 2 एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेत उभे संघ. एसडीपी ट्रॉफी मध्ये एकमेकांना दोन्ही संघाचे डावपेच माहिती आहेत. आसुरोडी जिंकलं तर सचिन ठोंबरे 1000 बॅकफुटला गेले. लेट कट, अगदी बॉल डायव्हर्ट झाला. नशिबाची साथ, क्या बात आहे. बघा लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायव्हर्ट झाला, फिल्डरला बीट केला आणि बॉल गेला सीमा पार. रन्स मिळतील 4. नशिबाचा चौकार. सुरेश शेठ पाटील ब्रँड व्यक्तिमत्वाने त्यांना डेडिकेट करणारे संगीत. याही वेळेला पॉइंटला बीट केलंय. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकली परफेक्ट फटका. आउटफील्ड मैदानाची फास्ट आणि बॉल चाललाय दणदण करत डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. धन्यवाद. बॉल 5. आज खर तर योगायोग दुपारी आम्ही पेणमध्ये स्पर्धा केली, राष्ट्रवादी युवक चषक. आदित्य पाटील यांच्या आणि पुन्हा एकदा रात्रीच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी स्पर्धा तर पक्षाचे आमचे दमदार नेतृत्व आदरणीय सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय. एसडीपी ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व प्रकाश होतातील. 6 बॉल 5. यस, पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ब्रेक होईल. सामना आपण जर पाहिला तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं समीकरण. गजाबाय, मिस्टर गजाबाय, क्या बात आहे. डायनामिक लुक त्यांचा आज आहे. उद्या वेगळा कलर असेल डोक्यावरती. रोशन पहिल्या दिवशी त्याचा ब्लॅक, पहिल्या दिवशी रेड होता, रेड डेंजर. त्यानंतर काल ब्लॅक, आज व्हाईट आहे, उद्या कदाचित येलो असेल. खरं तर प्रत्येक वर्षी प्रत्येक पर्वामध्ये आम्ही त्याला पाहतो आणि आयोजकांचं देखील भरपूर प्रेम त्याच्यावरती आहे आणि तो देखील नेहमी चांगलं योगदान या स्पर्धेत देत असतो. आणि इथे आपण जर पाहिला तर ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 5 धावांचं समीकरण. सदाबहार संगीत, महाराष्ट्राची लोककला परंपरा जपणारे गीत आपण लग्न सराईमध्ये सातत ऐकत असतो, पण आज हे गीत आमच्या गाजासाठी डेडिकेट केलं आमच्या खरतर डीजे सिस्टमने. चला आपण लवकर मैदान सोडा, सामना सुरू करा. 6 बॉल 5 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आले आमचे सागर पाटील स्पर्धेचे आयोजक. आज पारंपरिक पेहराव प्रत्येक आयोजकांनी केलाय आणि भरपूर चांगले हे दृश्य नीटनेटकेपणा तुम्हाला या स्पर्धेमध्ये सतत पाहायला मिळाला. आणि आज हे VIP डाईस अक्षरशः गजबजलंय. कुठेच आम्ही एवढी गर्दी पाहिली नाही. एवढी गर्दी आम्ही सातत्याने SDP ट्रॉफी मध्ये पाहिली.
दमदार आयोजन आणि त्याच वेळेला आपण पाहिलं त्याच धाटणीचं नियोजन हे आपण नेहमी होताना पाहिलं. नेक्स्ट मॅच मानव एंटरप्राइजेस चावणे विपक्ष संकेत विहान 11 खाने आंबिवली. आणखीन एकाच परिसरातील 2 संघ चावणे विभाग आणि एका बाजूला रसायनी विभागातील एक संघ मोपाडा परिसरातील संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्या अगोदर आपण जाऊया सामन्याकडे. 6 बॉल 5 चं हे कॅल्क्युलेशन. 6 चेंडू आणि 5 धाबा. गोलंदाज झाले त्या ठिकाणी समीर भोईर. या धावा वाचवेल का? पहिला बॉल यॉर्कर टाकलाय, अक्षरशः खोदून टाकलाय, काढलाय बॉलला. हा हेलिकॉप्टर आणि ते नशिबाची साथ. नयनेश पवार कडून चूक झाली, त्याचा फायदा झाला जय मल्हार आसुरे टीमला. वेलकम बाउंड्री 4 4 धाबा. पाच चेंडू आणि 1 स्कोर इज लेवल. सामना आपण जर पाहिला अगदी बरोबरीने सुटलाय, परंतु 5 बॉल 1 चं समीकरण आहे. लॉफ केला बॉलला, खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. एकदा वासताना देखील चौकारच मारला आणि हा सामना आजच्या रात्रीमध्ये पहिला जिंकाय जय मल्हार. षटकार आहे माप्यासाठी 6 धाबा आल्या या बॉलवरती. जय मल्हार आसुर्डी संघाने मात्र हा सामना जिंकलाय. पराभूत झालेत अंबिका चौक. हार्डलक विद्याच्या टीमचं अभिनंदन. पहिली मॅच आपण बघितलेली आहे एसडीबी ट्रॉफी मध्ये. पहिल्या दिवशी आपण बघितलं तर पहिल्या दिवशी पानशील संघ पुढे गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर भोकरपाडा संघ पुढे गेलेला आहे. सचिन ठोंबरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आसरोटी संघासाठी आलेलं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, जो विनर संघ आहे त्याला विनंती आहे की आपण जायचं नाहीये. विनर आपण मॅच खेळणार आहोत. विनंती करणार आहोत आपण सुरेशदादा पाटील